नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महा ऑनलाईन आय डीसाठी आणखीन एका जिल्ह्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. त्या अर्जाचा नमुना, अर्ज कधीपर्यंत सबमिट करायचा आहे आणि यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत, यासंबंधीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग पाहूयात की कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा निघाली. तुम्ही येथे पाहू शकता, ज्या अर्जदार यांना आपले सरकार सेवा केंद्र सुरू करायचे आहे, अशा अर्जदार यांनी जाहीरनाम्यासोबत जोडलेल्या रिक्त गाव प्रभागामध्ये उपलब्ध असलेल्या जागेकरता विहित नमुना अर्जामध्ये आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याबाबत नजूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे कार्यालयीन वेळेत 23/6/2025 ते दिनांक 7/7/2025 पर्यंत अर्ज सादर करावेत. सदर दिनांकानंतर सादर केल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये आपली सरकार सेवा केंद्रासाठी जागा निघालेल्या आहेत. जागा कुठे कुठे आहेत याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आता यामध्ये अटी आणि शर्ती तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. ही संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देण्यात आलेली आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. यामध्ये 100 मार्काची जी गुण प्रक्रिया आहे ती कशी असणार आहे पहा. कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेला अर्जदार असेल तर त्याला 30 गुण असतील. कुठल्याही शाखेचा पदव्युत्तर असेल तर 25 गुण असतील. CSE केंद्र अगोदरचा असेल तर 25 गुण असतील आणि जिल्हा समितीकडील मुलाखतीमध्ये 20 गुण, असे एकूण 100 गुणांच्या आधारे तुमची निवड करण्यात येणार आहे. इथं तुम्ही पाहू शकता कुठं कुठं जागा रिक्त आहेत, याची संपूर्ण PDF फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर अर्ज कसा आहे आणि त्यासोबत कुठली कागदपत्रे जोडायची आहेत, चला मग पाहूयात. अर्जाचा नमुना तुम्ही पाहू शकता. इथं अर्जदाराचा फोटो येणार आहे, विषय येणार आहे. त्यानंतर तुम्हाला कुठल्या गावासाठी अप्लाय करायचं आहे त्या गावाचं नाव, ग्रामपंचायतचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, संपूर्ण माहिती इथं भरून घ्या. त्यानंतर अर्जदाराचं संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, जन्मतारीख, अशी बेसिक माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती इथं सर्व भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला संबंधित कागदपत्र इथं जोडायचे आहेत. पॅन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड, बँक पासबुक. त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र जर असेल तर त्याचा संपूर्ण पत्ता, त्याची संपूर्ण माहिती इथं तुम्हाला भरून घ्यायची आहे. मागणी केलेल्या सरकार सेंटरची जागा, म्हणजे तुम्हाला कुठल्या गावामध्ये आपले सरकार सेवा केंद्र पाहिजे ते, त्याचा अक्षवृत्त आणि रेखावृत्त, म्हणजे अक्षांश आणि रेखांश इथं द्यायचं आहे. लागून नसलेला मजकूर खोडण्यात यावा. त्यासोबत तुम्हाला काय काय जोडायचं आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर CSE प्रमाणपत्र असेल तर ते. त्यानंतर आपली सरकार सेवा केंद्रासाठी ज्या गावासाठी अर्ज सादर केला आहे त्या अर्जदाराने रहिवास पत्त्याचा पुरावा म्हणून मिळकत कर पावती, लाईट बिल, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, ग्रामपंचायतकडील रहिवासी दाखला, यापैकी कुठलेही 2 पुरावे जोडायचे आहेत. अर्जदारांनी कोणत्याही प्रकरण, दिवाणी, फौजदारी स्वरूपात गुन्हा न्यायालयात व पोलीस स्टेशन नोंद नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, म्हणजे तुम्हाला पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट जोडायचं आहे. त्यानंतर ही सर्व कागदपत्रे जोडून तुम्हाला याला सिग्नेचर करून ही कागदपत्रे तुम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये सबमिट करायचे आहेत. या जागा अमरावती जिल्ह्यासाठी आहेत. अशाच जागा तुमच्या जिल्ह्यासाठी कधी निघणार आहेत याची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या जिल्ह्यासाठी जाहिरात निघाल्यानंतर त्याचंही अपडेट आपल्या चॅनलला देण्यात येईल. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.